आप देख रहे हैं LN न्यूज। माझं नाव आशाबाई बांधाज भालेराव। आम्हाला 2 वर्ष झाले घरकुल भेटलं। हे सरपंच साहेब जसे निवडून आले, हे दादा आमचे सदस्य यांनी आम्हाला घरकुल दिलं। आम्ही 20 वर्षापासून झोपड्याच्या घरात राहत होतो। आमचे चौकडून फट्टे लावलेले होते आणि हे कूड घालेला होता आणि ते 2-3 पत्र टाकून आम्ही त्याच्यामध्ये राहत होतो। आम्हाला 20 वर्षापूर्वी आम्ही झगडून आम्हाला घरकुलच मिळत नव्हतं। जेव्हा हे सरपंच साहेब आले, हे दादा निवडून आला, या दादाने ज्यादा कोशिश केली आणि या सरपंच साहेबांना आम्हाला घरकुल दिलं। माझं नाव कमलबाई प्रकाश गायकवाड। माझ्या मुलाला भेटलेले घर सरपंच भेटलेले हा मुलाला भेटले। किती वर्ष झाले भेटून तुम्हाला ते? आता भेटलेले नाही। अच्छा हा पडलेलं घर होतं, अच्छा आता तुम्हाला केलं पक्क घर भेटलं। भेटलंय हो भेटलं। माझं नाव मीना गोरख पवार। आम्हाला ग्रामपंचायतमुळे घरकुल भेटलं। आतापर्यंत आम्ही अशा मातीच्या घरामध्ये राहत होतो। यावर्षी काही काम झालं नहीं, पुढच्या वर्षीपर्यंत होईल। धन्यवाद। मेरा नाम कय्यम खां यूसुफ खो पठान। ग्राम पंचायत तरफ से शौचालय का लैब पैसा मिला हुआ है हमको 12,000 रुपये। नहीं, सरपंच के बारे में अच्छे, हमारे सरपंच बहुत अच्छे हैं। भानुसाहेबाई देवकर, यादव देवकर, मला नाही माहित, तूच सांगा आता। ग्रामपंचायत तर्फे तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले म्हणजे ग्रामपंचायत तुम्हाला तिला पाठलं ना ऑपरेशन करायला? इथं ग्रामपंचायत मध्येच होतं ना। हा इथं ग्रामपंचायत मध्येच। किती दिवस झाले? पोळ्या टायमाला केलं पाय, मला नाही ती तारीख माहिती, पण पोळ्या टायमाला। आता फरक पडला ना तुमचं ऑपरेशन केलं तेव्हापासून? हा नीट दिसतंय तुम्हाला, क्लिअर दिसतंय ना आता? आता चलती चल मस्तंगच झालंय ना। अश्विनी सुभाष काळजे। तुम्हाला ते शौचालयाचा लाभ भेटलाय तुम्हाला? हो, कधी भेटले? 1.5 वर्ष झालं। दीड वर्ष. ग्रामपंचायत पण भेटलंय। अच्छा, म्हणजे सरपंच साहेबांचं काम कसं आहे? चांगलं आहे। बरे। माझं नाव उषा जगदीश दहाडे। मी अपंग असून मला ग्रामपंचायततर्फे 3% नुसार मला निधी मिळतो। आता मला पहिले मागे 2,000 मिळाले होते आणि नंतरच्या टप्प्यात मला 1200 रुपये मिळाले।